समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सुनीलजी कोचेटा सर, ज्येष्ठ सनदी लेखापाल तथा सदस्य अभिनव मानव विकास संस्था लातूर यांचे स्वागत करण्याची विनंती मी अभिनव मानव विकास संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर चेतनजी सारडा सर यांना करतो। सन्माननीय पाहुण्यांचं बुके देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा अभिनव मानव विकास संस्थेचे सदस्य ज्येष्ठ सनदी लेखापाल माननीय महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याची व राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्याची मी नम्र परेड विश्राम सावधान विश्राम सावधान। सर्व उपस्थित मान्यवर पालकांना एक विशेष सूचना आहे। राष्ट्रगीत झाल्यावर लगेचच महाराष्ट्रगीत होणार आहे, त्यासाठी आहे त्या स्थितीत सावधान स्थितीत सर्वांनी उभं राहावं। एक साथ राष्ट्रध्वज को सलामी दोगे, सलामी दोगे। एक साथ ऊंची आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। हिमाचल यमुना गंगा उच्चल जगति तरंगा। तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे। गाहे तब जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। दो भारत माता की, भारत माता की, भारत माता की। त्या तिरंग्याच्या हातात रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा। जयघोष भारताचा आसमंती कुंजावा, क्षण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा, सदैव चिरायू व्हावा। सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा एक स्वागत। मान्यवरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयातून इयत्ता 10वी वर्गातील विद्यार्थी आपले विचार व्यक्त करणार आहे। सर्वप्रथम वर्ग 10वी विद्यार्थी आम्ही चिरंजीव अथर्व कात्रे याला आपले विचार व्यक्त करण्याची मी विनंती करतो। आदरणीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सुनीलजी कोचेटा सर, अभिनव मानव विकास संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चेतनजी सारडा सर, सर्व मान्यवर संस्था पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, स्वामी सर व पूज्य गुरुजन वर्ग। व्यापाराच्या निमित्ताने देशात आलेल्या इंग्रजांनी कुटील कारस्थाने करून संपूर्ण हिंदुस्थानवर आपले वर्चस्व निर्माण केले। जुलमी अन्यायी ब्रिटिश राजवटीविरोधात भारतीयांनी 1857 पासून लढा द्यायला सुरुवात केलेलीच होती, पण 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे
अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन भरले. या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी इंग्रजांना भारत छोडो असे शेवटचे निक्षून सांगितले. ब्रिटिश सरकारने अनेक भारतीय नेत्यांची धरपकड करून त्यांना तुरुंगात नमो नमः. अद्यस्य राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभस्य मुख्य अतिथि माननीय सुनीलजी कोचेटा महोदयः, अभिनव मानव विकास संस्थायाः अध्यक्ष माननीय डॉक्टर चेतनजी सारडा महोदयः च अन्य उपस्थित मान्यवरः तथा संस्था पदाधिकारिणी, पूज्य अध्यापक अध्यापिका एवं उपस्थिता छात्राः. अद्य भारतस्य नवसप्ततितमः स्वतन्त्रदिवसः अस्ति. भारतम् अङ्ग्राणाम् अत्याचारपूर्णशासनात् सप्तचत्वारिंशत्यधिकतमे वर्षे अगस्त मासस्य 15 दिनाङ्के स्वतन्त्रं प्राप्तवान्. देशस्य स्वतन्त्रसङ्घर्षः 65 वर्षाणि यावत् अभवत्. अन्ते भारतीयानां स्वतन्त्रकाले प्रबल इच्छाकार्याणि च आङ्ग्लानां स्वदेशात् बहिः निष्कासितवन्तः. स्वतन्त्रकाले देशवासिनः प्रत्येकं चरणे स्वतन्त्रप्राप्त्यर्थं प्रयत्नम् आरब्धवन्तः. 57-18-तमे वर्षे राज्यायाः घोषणायाः अनन्तरं देशे आङ्ग्लशासनम् अधिकं सदृढं जातम्. मुम्बै, कोलकाता, मद्रास् प्रान्तेषु अस्य अत्याचारी शासनस्य पूर्णतया उन्मूलनार्थं विशेषप्रयत्नाः कृताः. ताः विभिन्नदला निर्मिता. वृत्तपत्रेषु सर्वकारस्य आलोचना अपि अभवत्. सर्वकारस्य विरुद्धं वक्तुं बहवः कारागारं गन्तुम् अभवत्. देशस्य स्वतन्त्रं प्राप्तुम् अनेकाः क्रान्तिकारिणः स्वप्राणान् त्यागं कृतवन्तः. अतः स्वतन्त्रतायाः भारतं युद्धम् अरब्धम्. अस्माकं युद्धानि सहस्राणि स्त्रीपुरुषाः भागं गतवन्तः. अनेकाः क्रान्तिकारिणः स्वतन्त्रतायाः बहवः वीराः प्राणान् त्यागं कृतवन्तः. अन्ते अयं यदा 65 वर्षाणि यावत् अगस्त मासस्य 15 दिनाङ्के अस्ति. भारतं सः दिवसः भारतस्य अतः भारतस्य इतिहासे अयं दिवसः सुवर्णाक्षरे उत्कीर्णः अस्ति. अनेक महान् नेतारः, समाजसेवकः, क्रान्तिकारिणः च स्वतन्त्रतायै स्वप्राणान् बलिदानं कृतवन्तः. स्वतन्त्रतायै स्वप्राणान् बलिदानं कृतवन्तः सहस्राणि प्रखरदेशभक्ताः, नेतारः, क्रान्तिकारिणः च श्रद्धाञ्जलिम् अर्पयन् मम भाषणस्य समाप्तिं करोमि. जय हिंद, जय भारत. धन्यवाद अक्षरा. यानंतर आजच्या राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय सुनीलजी कोचेटा सर, ज्येष्ठ सनदी लेखापाल तथा सदस्य अभिनव मानव विकास संस्था लातूर यांना नम्र विनंती की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावे. बोला भारत माता की, भारत माता की. अभिनव मानव विकास संस्था या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चेतनजी सारडा, उपाध्यक्ष श्री विवेकजी रेड्डी, श्री कासलेजी, सूर्यकांतजी करवा, शालेय समितीचे अध्यक्ष अतुलजी देऊळगावकर, उपस्थित शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी मित्रांनो, उपस्थित पत्रकार असतील तर त्यांनाही मी अभिवादन करतो. मित्रांनो, आज 79वा स्वातंत्र्य दिन. आम्ही आता मॅच्युरिटीच्या पुढे गेलेलो आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनस्वी शुभेच्छा देताना मला अत्यंत हर्ष होतो.
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला माहित आहे अनेक दृश्य अदृश्य व्यक्तींनी आपले प्रयत्न केले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, शहीद भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदानाने मला वाटतं आजची 19 वर्ष आम्ही सुखैने जगतोय. स्वातंत्र्याचा प्रत्येक दिवस हा महत्वाचा आणि या दिवसामध्ये स्वातंत्र्यापूर्वी काय होतं आणि आता आम्ही कसं जगतोय या संदर्भामध्ये जर आम्हाला बोलायचं असेल तर आज आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आज आम्ही स्वप्न पाहू शकतो, आम्हाला विचाराचं स्वातंत्र्य आहे, आम्हाला लेखनाचं स्वातंत्र्य आहे. आणि हे सगळं उपभोगत असताना आमच्या पूर्वजांनी जे अपार कष्ट केले आणि हे स्वातंत्र्य तुम्हाला मिळवून दिलं, त्या प्रयत्नाची किंमत ही अमूल्य आहे आणि त्याचा वारसा आपण सातत्याने जपायला पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, 79 वर्ष झाली. आता हा 79वा स्वातंत्र्य दिन मागच्या 78 वर्ष आपण हा साजरा केला. परंतु हे साजरा करत असताना तुम्ही उद्याचे नागरिक आहात, देशाचे खऱ्या अर्थाने शिक्षक आहात. उद्याच्या देशाची सूत्र सगळी तुमच्या हातात आहे आणि ही सूत्रे हातात ठेवताना स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी असायला पाहिजे आणि त्या जबाबदारीची जाणीवही आपल्याला असायला पाहिजे असं मला वाटतं. मला वाटतं आपण ही जबाबदारी सहजपणे पेलू शकाल. मग विद्यार्थी म्हणून मी काय करायचं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये सहज येईल. विद्यार्थी म्हणून आमच्या जबाबदाऱ्या या स्वातंत्र्याप्रती आहेत आणि ते आम्ही प्राणपणाने जपायला पाहिजे. मित्रांनो, आज तुमच्याकडून मी प्रतिज्ञा करून घेणार. मला वाटतं इथल्या प्रत्येकाने ती प्रतिज्ञा करायला पाहिजे. नुसतीच करायला नाही पाहिजे, ती प्रतिज्ञा जगायला पाहिजे. सगळ्यांनी समोर हात उठे असे हात. माझी जबाबदारी काय? विद्यार्थी म्हणून माझी जबाबदारी, मी सत्याची पूर्णपणे कास धरेन. बोला, मी सत्याची पूर्णपणे कास धरेन. मी उत्कृष्ट परिश्रमाला घाबरणार नाही. मी माझ्या सहध्यायींचा आणि एकमेकाचा सन्मान करेन. मी पर्यावरण जपेन आणि विज्ञाननिष्ठ राहीन. मी भारताला प्रगतीची दिशा दाखवेन आणि त्याला अत्युच्च शिखरावर नेऊन प्रगतीची दिशा दाखवेन आणि त्याला अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवेन. ही आपली जी प्रार्थना आहे आणि हे जे आहे हे आपण खऱ्या अर्थाने वास्तव अर्थाने जगायला पाहिजे. मला असं वाटतं की आपण जे काही काम करतो ते उत्कृष्ट करू. आपल्याला इन पर्श्युअन्स ऑफ एक्सलन्स म्हणजे जे जे उत्कृष्ट आहे, उत्कृष्टाचा ध्यास आपण घेऊन जे जे उत्कृष्ट आपल्याला करता येईल ते आपण करायला. नेहमी माझी कास काय उत्कृष्ट करता येईल, त्याला किती देता येईल आणि तन मन त्या दोन्ही अर्थाने त्या कार्याला आपण वाहून घेतलं पाहिजे. तरच देश उच्च शिखरावर जाऊ शकेल आणि मोठा नाही. म्हणून प्रयत्नाची कास धरून आपण हे केलं पाहिजे आणि हे करताना सहज परोपकाराची भावनाही आपण ठेवायला पाहिजे.
आत्मविश्वास आणि परोपकाराची भावना ही ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. हरिभाऊ सोमानी इथे आहेत, त्यांचं नाव घेता विसरलो. हरिभाऊ सोमानी, तुम्ही मला एक गोष्ट सांगितली, रवींद्रनाथ टागोरांची ती गोष्ट आपल्याला आठवत असेल. एक 10 वर्षापूर्वी मी आपल्याकडे आलो होतो, त्यावेळेला आपण मला एक गोष्ट सांगितली. सगळीकडे अंधार पसरला, तुम्हाला वाटेल सगळीकडे अंधार आहे, आणि ह्या अंधारामध्ये आता सूर्यदेव अस्तंगत झाल्यानंतर आता प्रकाश तो लाभेल अशी विधात्याला चिंता पडली. तितक्यात एक पंथी समोर आली आणि पंथीने काय सांगितलं की मला जेवढा शक्य होईल तेवढा प्रकाश मिळेल, तुम्ही ती पंथी व्हावी अशी माझी इथे अपेक्षा आहे. आणि हे सगळं करताना संघटन आपलं जे आहे ते विसरू नका. संघटनेमध्ये शक्ती आहे, शक्तीमधूनच रचनात्मक कार्य होते. आणि म्हणून तुम्हाला एखादं रचनात्मक कार्य उभं करायचं असेल तर तुमचं संघटन असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या संदर्भामध्ये मला आठवतं अटल बिहारी वाजपेयींना, त्यांना मी नमन करून त्यांची एक कविता मी आपल्याला इथे उद्धृत करेन. कविता अशी आहे, त्यांच्या काही पंक्ती मी इथे फक्त सांगेन. बाधाएं आती है आए, बाधाएं आती है आए, गिरे प्रलय की घोर धराए, पाँव के नीचे अंगारे, सिर पर बरसे अति ज्वालाए. बाधाएं आती है आए, गिरे प्रलय की घोर घटाए, पाँव के नीचे अंगारे, सिर पर बरसे अति ज्वालाए. निज हाथों में हंसते हंसते, निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम बढ़ाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना. मला वाटतं अटलजीने अतिशय उत्कृष्ट रचना केली आहे. आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी तर ह्या कवितेची वारंवार उजळणी करतो, पण आपण सुद्धा ते मनात ठेवून सातत्याने ती कविता जगली पाहिजे. सम्मुख फैला अगर ध्येयपथ, सम्मुख फैला अगर ध्येयपथ, प्रगति चिरंतन कैसी इति अब सुस्मित हर्षित कैसा श्रेय श्रेय. असफल सफल समान मनोरथ, सब कुछ देकर कुछ न मांगते, पावस बनकर ढलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. अटलजीची ही कविता वास्तविकपणे आपण आपल्या आयुष्यात अंगीकारली तर मुलांनो आयुष्यभर कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. एक उत्कृष्ट ध्येय घेऊन, एक मोठं उद्देश घेऊन, एक मोठा ऑब्जेक्टिव्ह घेऊन आपण हे जगलो तर आपल्या जगण्याला खऱ्या अर्थाने अर्थ राहील असं मला वाटतं. संघटनाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला बोललो की आता इथून पुढे बिखरे हुए मोती नहीं चलेंगे, बिखरे हुए मोती नहीं चलेंगे, एकत्रित मलाही आपली संघटन शक्ती का परिचय दिला. आपण हे काम कराल, त्यामध्ये आपले शिक्षक वृंद आपल्याला मार्गदर्शन करतील. ही शाळा कशी नाविन्यपूर्ण असं मला माहिती आहे. शाळेचा एक सदस्य आहे. ही शाळा एक नाविन्यपूर्ण शाळा आहे. उत्कृष्ट विद्यार्थी घडवणे हे या शाळेचं मिशन आहे. आणि ह्या मिशनप्रती प्रत्येक व्यवस्थापनाचा प्रत्येक सदस्य अगदी मन लावून काम करत असते. विद्यार्थी घडवणे, विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये उत्तीर्ण करण्यासाठी इथला शिक्षक वृंद, इथले मुख्याध्यापक आणि इथला सगळा स्टाफ सातत्याने कार्यरत असतो. असेच प्रयत्न, अशाच विकासाच्या वाटा आपण नेहमी चोखाळायला, त्या विकासाच्या वाटेवर जाण्यासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. आज डॉक्टर चेतन कमलचं तर आभार म्हणायला पाहिजे, म्हणजे आज ते नाही आहे. त्यांनी मला इथे बोलवलं आणि रोज हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते आज पार पडला, याचा मला खरोखरच आनंद आहे. आणि सगळ्यात मोठा आनंद आहे विद्यार्थ्याबरोबर काही क्षण तरी विरंगुळ्याचे मिळाले, याचा मोठा आनंद आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे विराम देतो. जय हिंद, जय हिंद.
धन्यवाद. धन्यवाद सर. उपस्थितांना एक गोष्ट आवर्जून मी सांगू इच्छितो की सन्माननीय सुनीलजी कोचेटा सर ज्या वेळेला कॅनरा बँकेचे डिव्हिजनल मॅनेजर असताना त्यांनी विद्यालयामध्ये ई क्लासेसच्या निर्मितीसाठी अर्थसहाय्य विद्यालयास उपलब्ध करून दिलेलं होतं. तेही आपलं कार्य आमच्यासाठी उल्लेखनीय आहे. पुनश्च एकदा आपले आभार. यानंतर भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. जात, धर्म, पंथ, भाषा, चालीरीतींची विविधता आपल्या देशामध्ये असली तरी सर्वत्र राष्ट्रभक्तीची भावना ही सारखीच आहे. आणि म्हणूनच असेच एक देशभक्तीपैकी प्यारा भारत देश माझा प्यारा हे गीत सादर करण्याची विनंती मी विद्यालयातील संगीत शिक्षिका सुरेखा मॅडम व त्यांच्या गीतमंचाला करतो.
प्राचीन काळापासून सुजलाम सुफलाम असणाऱ्या आपल्या भारत देशाचं गुणगौरव करणारं सिकंदर ए आझम या चित्रपटातील देशभक्ती पर गीत जहां डाल डाल पर सोने की चिडिया करते है बसेरा या गीताचा आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सराव केलेला आहे. या देशभक्तीपर गीताचे सामूहिक गायन विद्यार्थ्यांनी गीत मंचासोबत करायचे आहे. सर्व विद्यार्थ्यांनी बैठे बैठे सावधान ताट बसून आपण हे देशभक्तीपर गीत मंचासोबत एकत्र म्हणायचं आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयात आयोजित राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अभिनव मानव विकास संस्थेचे सदस्य तथा ज्येष्ठ सनदी लेखापाल माननीय सुनीलजी कोचेकर सर, अभिनव मानव विकास संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर चेतनजी सारडा सर, तसेच अभिनव मानव विकास संस्थेचे सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक रमाकांतजी स्वामी सर, सर्व पर्यवेक्षक, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, उपस्थित पालक, विद्यालयाचे सर्व विद्यार्थी यांचे विद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करून हा राष्ट्रीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपला.
असे जाहीर करतो. उपस्थित संस्था पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती की आपणासाठी चहापाण्याची व्यवस्था संस्था कार्यालयामध्ये करण्यात आलेली आहे. आपण कार्यालयाला प्रश्न करावं ही नम्र विनंती. विद्यार्थ्यांसाठी सूचना की आपण जागेवरती बसावं. जागेवर बसूनच आपल्याला हौस वाटप केलं जाणार आहे. पुढील जागेवर हल्ला नाही, उठणार नाही, गडबड गोंधळ करणार. सर्व विद्यार्थी जागेवरती बसून राहतात.